भव्य कार्यक्रमास्थळी झुंबराचा उजेड झगमगत होता, पण त्या उजेडात अनेकांच्या मनात जळजळ, मत्सर आणि कटुता धुमसत होती. दिव्या अस्वस्थपणे उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचा असंतोष लपून राहत नव्हता. म्हणजे काय, आपण तिला असंच डोक्यावर बसून घ्यायचं? दिव्या चिडून म्हणाली, इतकं लाडवणं का? काव्य खिडकीबाहेर पाहत हलकेच उसासली. तिच्या डोळ्यात शांतता होती, पण ती शांतता वादळ आधीच होती. तिच्या मागे रुद्र उभा आहे, काव्या म्हणाली. आपण तिला थेट आव्हान दिलं तर परिणाम आपल्या बाजूने होईलच असं नाही. दिव्या पुन्हा भडकली. ती मागे वळली आणि थेट शिवाईकडे पाहून ओरडली, काय चॉईस आहे रे तुमचं पुरुषांचं? अशा बाईवर कोण प्रेम करू शकतं? शिवाय वैतागून म्हणाला, याचा माझ्याशी काय संबंध? रुद्रचं नाव निघालं की दिव्या हमखास म्हणायची, तो माणूसच वाईट आणि त्याच्याशी जोडलेले सगळेच वाईट. हे ऐकून लीला आतून उकळत होती. आज तिने मूळ ड्रेस घातला होता, खूप महागडा, आकर्षक. तरीही सगळे काव्याच्या सौंदर्याचं कौतुक करत होते. खरंच ती इतकी सुंदर आहे का, की फक्त माणसांना भुरळ घालणारी? लीलाच्या मनात मत्सर उसळला. तिला वाटलं, माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण मी रुद्रसोबत आहे आणि कारण मी सुंदर आहे. हा ड्रेस इतका सुंदर आहे की कुणीही घातला तरी छानच दिसेल. पण तिचा हा भ्रम तेव्हाच फुटला, जेव्हा ती थोडी विश्रांती घ्यायला एका कोपऱ्यात गेली आणि मागून कुजबूज करू ऐकू आली, ती लीला, यावेळी तर अगदी विनोद झाली आहे. रुद्रला तिच्यात काय दिसत कुणास ठाऊक. ड्रेस भारी आहे, पण तिच्यावर जणू काडी पातळ कोंब. नंतर आलेली ती बाई पाहिली का? ती आली आणि सगळं लक्ष तिच्याकडेच गेलं. मला तर वाटलं आजची राणीच ती. रुद्रचं नाव नसतं तर या लीलाच्या ड्रेसचं कौतुक कोणी केलं नसतं. तिला वाटत असेल, मी फार सेक्सी दिसते, काडी पातळ म्हणजे सुंदर, असं तिला वाटत तर बहुतेक. हा तिचा लूक तर एखाद्या नाईट क्लबमधून थेट इथे आली असा. हे शब्द ऐकताच लीलाचे हातपाय थरथरू लागले. हे माझी स्तुती करतात असं मला वाटत होतं. नाही, हे फक्त माझा हेवा करतायत, ती स्वतःला समजावत होती. पण अपमान अंगावर आदळला होता. रागाच्या भरात तिने ड्रेस सावरला आणि सभागृह सोडून बाहेर पडली. बाहेरच काव्या समोर आली. दोघींचा पोशाख साधर्म्य असलेला, पण लीलाच्या चेहऱ्यावर प्रचंड राग. चेहऱ्यावर मास्क असल्याने परिस्थिती फार अवघड वाटत नव्हती. मिस काव्या, लीला उपरोधाने म्हणाली, तुमचा पोशाख खूप सुंदर आहे, फारच ग्रेसफुल. नक्कीच बरेच पुरुष तुमच्याकडे आकर्षित होत असतील. त्या सुरात मानहानी होती, जणू एखाद्या वेश्यासमोर बोलावं तसं. काव्य शांतपणे तिला पाहत म्हणाली, पण मिस लीला, तुम्ही किती निरागस आणि गोड दिसता. इतकं उघड कपडे घालून सुद्धा पुरुष तुमच्याबद्दल वेगळे विचार करत नाहीत, कारण तुमचं निरागस पण खरं आहे. लीलाने हात घट्ट आवळले. तरीही तिने आपली वरचढ उर्ची टिकवायचा प्रयत्न केला. हो, मला माहीत आहे, मी तुमच्यासारखी उत्कृष्ट नाही, ती दात ओठ खात म्हणाली. पण रुद्रने मला निवडलं, कारण मी तुमच्यापेक्षा चांगले आहे असं नाही, हे नुसतं माझं नशीब आहे. कधी कधी वाटतं माझं नशीब खूपच चांगलं आहे. तो रुद्र आहे आणि आता तो रोज माझ्यासोबत असतो. तो माझ्याशिवाय राहू शकत नाही. तिला वाटलं आता काव्या दुखावेल, पण पुढच्या क्षणी काव्याने तिचं मनगट पकडला. काव्याचे डोळे थंड झाले, जणू एखादी सम्राज्ञी घालून पाहणाऱ्या गुलामाकडे पाहते आहे. गायकवाड कुटुंबाच्या बंगल्यातून हाकललेली, बनावट कपडे घालणारी ही बाई इतकी वरचढ कशी काय? तुला हा अधिकार कुणी दिला? काव्या थंड आवाजात म्हणाली, तू बनावट घालतेस. गायकवाड कुटुंबातून तुला बाहेर काढलं गेलं, अपयशी आहेस, तरीसुद्धा माझ्यासमोर इतका माज काय करतेस तू? लीला घाबरून म्हणाली. मला दुखवायचं धाडस करतेस? रुद्र तुला सोडणार नाही. काव्या उपहासाने हसली. का? तुझ्यासाठी की तुझ्या औषधी जेवणासाठी? लीलाचं काळीज धस्स झालं. हिला कसं कळलं? काय बोलतेस तू? लीला कसंबसं संयम राखत म्हणाली, तुला हेवा वाटतोय ना की मी रोज रुद्रसाठी स्वयंपाक करते? लीला, काव्य थंडपणे म्हणाली, मी सुद्धा पारंपरिक वैद्यकशास्त्र शिकले आहे. तुझ्या औषधी जेवणात काहीतरी चूक आहे, हे मला स्पष्ट कळतं. आता लीलाच्या मनात इशारा वाजला. हिला सगळं समजलंय. हा, तुला काय हवंय? लीला खेकसली. रुद्रकडे जाऊन तक्रार करणार आहेस का? तुला काय वाटतं, तो तुला मारील की मला? तो मला मारू शकत नाही. त्याला माझी गरज आहे. तो माझ्यावर अवलंबून आहे. आम्ही दिवस रात्र एकत्र घालवले आहेत.
शरीरानंही आणि मनानंही. ती काव्याला ढकलून म्हणाली, मग सांग, माझ्याशी तुलना करायला तुझ्याकडे काय आहे? ती वळून निघाली, पण काव्याने पुन्हा तिचा हात पकडला. तू मला हात लावायचं धाडस करतेस, लीला अविश्वासाने ओरडली. त्या क्षणी काव्याच्या डोळ्यात एक थंड काळोखातून आलेलं हास्य चमकलं. असं हास्य की समोरची व्यक्ती स्वतःला अगदी तुच्छ समजू लागेल. नाही, ही फक्त मला घाबरवते, लीला स्वतःला समजावत होती. ती कोण आहे? माझ्यासारखी साध्या घरातून आलेली. लीला, काव्या म्हणाली, या गोष्टीने तू एखाद्या पुरुषाला नियंत्रित करू शकशील असं तुला वाटतं. तू अजून खूप भोळी आहेस. पुरुष खरं तर कसे असतात आणि रुद्र खरं तर कोण आहे हे तुला माहीतही आहे का? लीला गोंधळून तिच्याकडे पाहत राहिली. आज बहीण, काव्या म्हणाली, तुझ्या या आत्ममग्नतेचा शेवट कसा होतो ते मी तुला दाखवणार आहे. हे बोलून काव्या तिथून निघून गेली. लीला तिथेच उभी राहिली. अपमान, राग आणि भीतीच्या गर्दीत ही वेडी झाली आहे, ती स्वतःशी पुटपुटली. थोड्याच वेळात ही गोष्ट दिव्याच्या कानावर गेली. दिव्याचा चेहरा फिकट पडला. म्हणजे लीला रुद्रला औषधाच्या जोरावर नियंत्रित करत होती. सभागृहातला उजेड अजूनही तसाच होता, पण खेळ आता पूर्णपणे बदलला होता. हे नियंत्रणाचं प्रकरण नाहीये, दिव्या चिंतेने म्हणाली. प्रश्न आहे त्या बंदी घातलेल्या पदार्थाचा, जो जेवणात मिसळलेला आहे. खरं सांगायचं तर माझ्याकडे ठोस पुरावा नव्हता, म्हणून मी लीलाला थोडं चिथावलं, पण तिनं स्वतःहून सगळं मान्य केलं. म्हणजे माझा संशय बरोबरच होता. ती थांबली, मग पुढे म्हणाली, मला हे शिवायला सांगायलाच हवं. काव्याचे डोळे गंभीर झाले. लीलाचं बोलणं अगदी माझ्या अंदाजाप्रमाणेच होतं. काव्या म्हणाली, पण एक गोष्ट जास्त भयंकर आहे. जर रुद्रला सगळं माहीत असेल तर? अनिद्रा, झोपेत चालणं, या सगळ्या वेदना इतक्या वाढल्या असतील की चुकीचं आहे हे माहीत असूनही तो पदार्थ घेत असेल. दिव्या अधिकच घाबरली. म्हणजे पुढे जाऊन लीला आणि रुद्र आपल्या विरुद्ध एकत्र येतील का? मग ती आपल्याशी वाटेल ते करू शकेल. कदाचित आपण परदेशात निघून गेलेलंच बरं. माझ्या बाबांनी आधीच सांगितलं होतं, बाहेर जाऊन स्वतःला घडव. पण मी प्रेमासाठी इथे थांबले आणि आता पश्चाताप होतोय. काव्याने खिडकीबाहेर पाहिलं. तिची नजर अधिकच खोल, अधिकच थंड होत गेली. पळून जाणं हा पर्याय नाही, ती ठामपणे म्हणाली. प्रश्न फक्त एवढाच आहे, कोण कुणाला हिसकावून घेतं? काव्याच्या मनात विचार चमकून गेला. तिने तिला हिसकावून घेतलंय. आता पाहूया ती स्वतःला वाचवू शकते का? इकडे लीलाने पटकन रुद्रला गाठलं. आतापर्यंतचा गोंधळ मागे पडला होता आणि ती पुन्हा शांत, संयमी झाली होती. तिचा युक्तिवाद निर्दोष होता. काव्य रुद्रकडे जाऊन काही विचारायचं धाडस करणार नव्हती आणि रुद्रलाही काही कळणार नव्हतं. आता तो तिच्याशिवाय राहूच शकत नव्हता. दररोज तिला बरोबर घेऊन तो बिझनेस ट्रिपला जायचा. हेच त्याचा पुरावा होता. इतका वेळ एकत्र घालवल्यावर त्याच्या मनात तिच्याबद्दल भावना निर्माण झाल्याच असणार. तो तिच्याशी इतका सौम्य झाला होता, हे फक्त औषधामुळे असूच शकत नव्हतं. रुद्र, लीला हळूच म्हणाली. कुठे होतीस? रुद्र भुवया कुरकुरवत म्हणाला. आवाजात अधीरता होती. लीलाच्या ओठावर हलकंसं हसू आलं. पाहिलंस, माझ्याशिवाय एक क्षणही सहन होत नाही याला. मग माझ्याबद्दल भावना नसतील तर काय? काव्याबद्दल? तिने कितीही प्रयत्न केले तरी रुद्र तिकडे डोकूनही पाहत नाही. जर त्याला ती आवडली असती तर आतापर्यंत काहीतरी घडलंच असतं. मिस काव्याला काही पुरुषांशी बोलताना पाहिलं, लीला मुद्दाम म्हणाली. मला ते थोडंसं धोकादायक वाटलं. रुद्रने भुवया उंचवल्या. ती कोणाशीही असो, आपल्याला काय, चल निघूया. लीलाचा आत्मविश्वास आणखी वाढला. पुरुषांना कोण आवडतं? शांत, निरागस बाई. काव्यासारखी उठावदार, लक्ष वेधणारी नाही. या बाजूने जाऊया, लीला म्हणाली. इथे लोक कमी आहेत. तिने तिथेच काव्याला एका पुरुषासोबत पाहिलं. दोघेही मद्यपान करत होते. तो पुरुष म्हणाला, मिस काव्या, तुम्ही खरंच दारू छान पचवता. काहीच नाही, काव्या सौम्यपणे म्हणाली. माझं पेय झालंय, आता मी निघते. आज तिच्या भोवती खूप पुरुष घुटमळत होते. सगळे श्रीमंत, सत्ताधारी. त्यांच्या नजरा वाईट हेतू लपवत नव्हत्या. पण काव्याला माहीत होतं, त्यांना दुखावणं परवडणार नाही. पुणे सिटीमध्ये तसं केल्यास तिचं भवितव्यच संपेल. आणखी एक ड्रिंक घ्याल का? तो म्हणाला. इतक्या घाईने का निघताय? की तुम्हाला त्या शिंदे घराण्याच्या तरुणावर जास्त समाधान मिळाले? तो तिचा हात पकडून म्हणाला.
काव्याने बोटाच्या टोकाने त्याचा हात बाजूला केला आणि हसली. नाही, तुम्ही त्यांच्यापेक्षा कितीतरी सभ्य आहे. तो तरुण चेहऱ्यावरच मला तुझ्याबरोबर झोपायचे असं लिहिल्यासारखा वाटतो. अशा चिकट गोड बोलणाऱ्या पुरुषांचा मला तिटकारा आहे. फारच दर्जाहीन. हे ती मुद्दाम त्याच्याच तोंडावर म्हणाली. तो सरळ झाला. हो, मी तसा नाही. मला फक्त तुमच्याशी मैत्री हवी आहे. मला माहीत आहे, काव्या म्हणाली. म्हणूनच मी प्रतीकबरोबर एक ड्रिंक घेतलं. पण इथपर्यंतच. पुन्हा भेटलो तर बोलूया. आज शिवाय साहेबांचा वाढदिवस आहे. पार्टी बिघडवायची नाही. तो मान हलवून बाजूला झाला आणि काव्या सहज निघून गेले. रुद्र आणि लीला कारमध्ये बसले. मिस काव्या खूप लोकप्रिय आहे ना? लीला नकली कुतूहलाने म्हणाली. रुद्रने खोल श्वास घेतला. ठीक आहे, घरी जाऊया. पण गाडी सुरू झाल्यावर तो अचानक म्हणाला, ऑफिसमध्ये अजून एक करार पाहायचा आहे. तू आधी घरी जा. लीला क्षणभर थबकली. ती काही बोलू शकली नाही. फक्त ओठ चावून रुद्रला उतरून जाताना पाहत राहिली. इकडे काव्याचं सगळं औपचारिक बोलणं संपलं होतं. ती निघणारच होती. तेवढ्यात अचानक कुणीतरी तिला ओढून एका अंधाऱ्या कोपऱ्यात खेचलं. कोण आहेस तू? काव्या ओरडली. सोड मला, नाहीतर मी आरडाओरडा करेन. एका हाताने तिचं तोंड दाबलं गेलं. कानाशी थंड आवाज घुसला. हा, आत इतक्या पुरुषांशी जवळीक साधताना ओरडली नाहीस. आता मी पकडलं तर आरडाओरडा. काव्याने मान वर केली. अंधारात रुद्र उभा होता. थोडीशी नशेत असलेली तिची डोळे धुसर पण मोहक दिसत होती. रुद्र तिच्याकडे पाहत राहिला. काही वर्षापूर्वीची नुकतीच पदवी घेतलेली काव्या आणि आजची काव्या. आताची ती अधिक सुंदर होती. आधी तिच्यात थोडी भोळी हट्टाग्रही वृत्ती होती. आता ती शांत आत्मविश्वासू होती. तितकीच हट्टी, तितकीच धाडसी, पण अधिक हुशार. पुरुषांशी वागतानाही ती सहज होती. तिचं सौंदर्य, तिचं अस्तित्व नजरेआड करणं अशक्य. म्हणूनच इतके पुरुष तिच्या मागे आहेत. काव्याने भुवया उंचवल्या आणि हसली. अध्यक्ष गायकवाड मला इतकं लक्ष देतायत याची कल्पना नव्हती. माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होतं. तिने डोळे मिचकावले. रुद्र कपाळावर आढे आणत म्हणाला, रात्री इतके पुरुष आजूबाजूला, तू किती लक्ष वेधून घेतेस हे तुला कळत नाही का? फुलपाखरूसारखी आहेस. दिसणारच. काव्या निरागसपणे म्हणाली. मी सुंदर आहे, लोकांना आवडते, यात चूक काय? हो, तुमच्याबरोबर असलेली बाईच फक्त तुम्हाला हवी आहे. सगळ्यांनी तिच्यासारखं असायलाच हवं का? रुद्रचा चेहरा काळवंडला. काव्याने स्वतःच्या ओठावर हात ठेवला. सॉरी, तुमच्या प्रिय व्यक्तीचा उल्लेख नको होता. रुद्रला ते माहीत होतं. लीला कुरूप नव्हती, पण काव्यासमोर आज तिने सूट घातला असला तरी सगळ्यांच्या नजरा काव्यावरच खेळल्या होत्या. कपड्यांमुळे माणूस सुंदर दिसतो हा नियम काव्याला लागूच होत नव्हता. काव्याने वेळ पाहिली. ठीक आहे, मला अजून एक काम आहे, मी निघते. रुद्रने तिचा हात घट्ट पकडला. सोडू दिलं नाही. क्षणभर काव्या थांबले आणि अचानक तिने त्याचा हात ओढून मनगटावर जोरात चावा घेतला.